हॅलो. हा, नमस्कार सर. नमस्कार. त्याचबरोबर श्रोत्यांनाही माझा नमस्कार. भारतीय मातृदेवतांचा इतिहास या मालिकेतील 26व्या भागामध्ये आज आहोत श्रोतेहो आपण. आणि 25व्या भागामध्ये आपण जाहीर केलं होतं की विनायकी या मातृदेवतेबद्दल आपण डॉक्टर अशोक राणा यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही जर मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्रथमतः सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर डॉक्टर अशोक राणा हे पॉडकास्ट उपलब्ध आहे मराठी दर्शन या चॅनलवर. ते पॉडकास्ट मधील प्रत्येक एपिसोड पहा, आपल्या चिकित्सक बुद्धीनं त्यावर विचार करा, चिंतन करा. आणि त्याचबरोबर त्यांची पुस्तकंही उपलब्ध आहेत. प्राजक्त प्रकाशन पुणे, विश्वकर्मा प्रकाशन पुणे, जिजाई प्रकाशन पुणे यांचे संपर्क क्रमांक आम्ही वेळोवेळी व्हिडिओमध्ये देतच आहोत. आणि त्याचबरोबर ही पुस्तकं ऑनलाईनही उपलब्ध आहेत. ती पुस्तकं ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता Amazon, फ्लिपकार्ट, स्नॅपडील या वेगवेगळ्या साईट्सवरून. तर आज या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत विनायकी या मातृदेवतेबद्दल. सर, काय सांगता येईल? गणपतीचे दिवस आहेत, विनायकी मातृदेवता तुम्ही जाहीर केलं होतं, त्याची माहिती, इतिहास. हो. विनायक हा जो शब्द आहे तो गणपतीसाठी वापरण्यात येतो. आणि नायक हा जो शब्द आहे, नेता या अर्थाचा शब्द आहे. तर याचा अर्थ लोकशाही व्यवस्थेमध्ये म्हणजे गणसंस्था जी होती प्राचीन भारतामध्ये प्रामुख्याने, आणि जगभरच होती, पण भारतातल्या ज्या परंपरा होत्या त्याच्याशी संबंधित आपण ही चर्चा आज करतो. तर गणसंस्था ही लोकशाहीवादी, आत्यंतिक लोकशाहीवादी अशी व्यवस्था होती, ज्यामध्ये स्त्रियांना अतिशय सन्मानाचं स्थान होतं आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. अस्पृश्यता तर नव्हती. तर अशा ह्या गणसंस्थेचा जो प्रमुख आहे त्याला गणपती असं म्हणतात. आणि नायक म्हणजे नेता. पती या शब्दाचा अर्थ होतो प्रमुख आणि नायक म्हणजे नेता. विशिष्ट प्रकारचा नायक म्हणजे साधारण नायक नाही, ते विशिष्ट प्रकारचा नायक. पण विनायक हा शब्द गणपतीसाठी वापरण्यात येतो. आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे गणपतीच्या निर्मितीच्या आधी आणि नंतर सुद्धा ज्या मातृसत्ताक परंपरा होत्या त्यामध्ये विनायकी नावाची एक मातृदेवता प्रस्थापित होती. तर तिच्या ज्या मूर्ती आहेत त्या आपल्याकडे महाराष्ट्रात फक्त भुलेश्वर मंदिर जे आहे, पुण्याजवळ एक यवत नावाचं गाव आहे. म्हणजे यवत ते बारामती हा रस्ता किंवा सोलापूरकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर यवत नावाचं गाव आहे पुणे सोलापूर रोडवर. आणि त्या गावामध्ये एका उंच टेकडीवर भुलेश्वर महादेवाचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये विनायकाची मूर्ती आहे. ती काही मुख्य मूर्ती नाही, पण तिच्या बाजूला सरस्वती आणि पार्वती अशा दोन मूर्ती आहेत आणि तिच्या मधोमध आहे. गेल्या वर्षी अनायासे मला ही मूर्ती पाहण्यात योगाला बऱ्याच वर्षांपासून उत्सुकता मला होती. पुण्याला पण नेहमी जातो, पण हे काही यवत ठिकाण काही लागत नाही आपल्याला. रेल्वेच्या मार्गावर मात्र हे ठिकाण लागतं आणि पुणे सोलापूर या मार्गावर लागतं. तिथे मी गेलो होतो, तर तिथे ही मूर्ती पाहायला मिळाली. खूप आनंद झाला की महाराष्ट्रातील ती एकच मूर्ती आहे. नंतर मला कळलं की सातारा जिल्ह्यात सुद्धा अशाच प्रकारची एक मूर्ती आहे, ती मला पाहायला मिळाली नाही. पण विनायकी ही मूर्ती जी आहे आपल्या स्त्री मूर्ती, श्री गणेश, तिला गणेशानी असेही म्हणतात आणि गजाननी असे म्हणतात. तिन्ही नाव आहेत. आणि मग तिचे अनेक प्रकार सुद्धा आहेत, तिच्याबद्दल आपण या भागामध्ये माहिती पाहूया. तमिळनाडूमध्ये शुचिंद्रम नावाचं एक ठिकाण आहे आणि हे या ठिकाणी इंद्राला शुची मिळाली. इंद्रम शुची असा त्याचा अर्थ आहे. इंद्राला मिळालेली शुची म्हणजे शुद्धी, म्हणून या ठिकाणाचं एक महत्व आहे. अर्थात हे काही ऐतिहासिक घटना नाहीये, पण लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे की इंद्र नावाचा कोणी देवाचा राजा होता आणि त्याला दक्षिणेमध्ये शुचिंद्रम या ठिकाणी शुद्धता मिळालेली, तो अशुद्ध झाला होता. तर इथे शक्तिविनायक नावाची गणपतीची मूर्ती आहे किंवा गणपती आहे. तर त्यांनी त्याला शापमुक्त केलं अशी एक आख्यायिका मिथक पुराण कथा या ठिकाणी सांगितली जातं. तर येथील एका विनायकाच्या डाव्या बाजूस वल्लभ नावाची त्याची पत्नी आहे. गणपतीच्या पत्नीची नावं वेगवेगळ्या पुराणामध्ये आहेत. जसं आता मुंबईच्या दादरमध्ये प्रभावीमध्ये सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, तिथे त्याला 2 बायका दाखवल्या आहे, हृदय आणि सिद्धी. तशा अनेक परंपरांमध्ये वेगवेगळ्या बायकांचा उल्लेख आढळतो. इथे वल्लभ नावाची त्याची पत्नी आहे. येथील आगमा सन्निधीच्या समोर असलेल्या खांबावर गणेशांची मूर्ती कोरलेली आहे. म्हणजे खांबावर आहे, गणपतीच्या बाजूला नाही.
तिचा एक पाय खाली जमिनीला टेकवलेला तर दुसऱ्या पायाची मांडी घातलेली अशा अवस्थेत ती आहे. सुखासन तिने घातलेलं आहे. तिला 4 हात आहे. 4 हातापैकी 2 हातामध्ये पाश आणि अंकुश ही सत्तेची प्रतीक आहेत आणि 2 हात अभय आणि वरद. वरद म्हणजे वरदान देणे, अभय म्हणजे निर्भय करणे, भीतीमुक्त करणे, अशा प्रकारची ही मूर्ती आहे. आणि जेव्हा उपासना करतात एखाद्या मूर्तीची किंवा दैवताची तेव्हा अपेक्षा असते की वरही द्यावा आणि अभयदान सुद्धा द्यावं. तर तिला विद्या गणपती असं म्हणतात. सशिंद्र दानमला या पेरुमल मंदिरातील या विनायकीची एक मूर्ती आहे. तर ती मूर्ती जी आहे तिला विघ्नेश्वरी असं म्हणतात. म्हणजे विघ्ननायक किंवा विघ्नेश्वर असं गणपतीचं एक विशेषण आहे आणि तो विघ्नापासून मुक्त करतो अशा प्रकारची एक श्रद्धा गणपतीच्या उपासकांची आहे. आपण आता ही चर्चा नेमकं गणेश उत्सवाच्या दरम्यान करतो आहोत तेव्हा सगळे भक्त गणपतीच्या मूर्तीमध्ये तिच्या पूजा आरतीमध्ये मग्न आहेत. मुंबईला एका ठिकाणी एका गणपती मंडळाने यावर्षी अशा विनायकीची स्थापना केल्याचं काल मला दिसलं. आणि हे विनायकी जी आहे ती स्त्री रूप असल्यामुळं तिने साडी वगैरे नेसलेली. आपल्याला पाहायला ते विचित्र वाटतं की गणपती हा पुरुष आहे आणि ते विनायकी ही स्त्री गणेश आहे. त्या स्त्री गणेश असंही म्हणतात. तर त्यांना हे का निर्माण झाली मूर्ती त्यामागचं कारण आहे की शाक्त संप्रदाय जो आपल्या भारतात होता त्यामध्ये पुरुष हा स्त्रीशिवाय अपूर्ण आहे अशा प्रकारचं एक तत्वज्ञान शाक्त संप्रदायाने प्रसृत केलं. तेव्हा मग जेवढ्या देवता आहेत म्हणजे पुरुष देवता जेवढ्या आहेत त्यांना त्यांनी स्त्री देवता शक्ती म्हणून दिला. म्हणजे त्याला शक्ती मिळवायची असेल तर त्यांनी एक स्त्री म्हणून एका देवतेचं स्थान मान्य केलं पाहिजे. जसं आता आपल्याकडे विष्णू आहे, शंकर आहे, शंकराची शक्ती पार्वती आहे, मग गौरी सुद्धा तिला म्हणतात, शैलजा म्हणतात, अनेक नावं त्या पार्वतीची आपण दिली आहेत. त्या वेगळ्या देवता आहेत प्रत्यक्षात पण त्या शिवाच्या शक्ती आहेत. त्याचप्रमाणे गणपतीची शक्ती विनायकी किंवा गणेशिनी असं त्यांना संबोधलं गेलं आहे या ठिकाणी पुराणांनी. गणेशानी किंवा एक योगिनी तिचा उल्लेख काही प्राचीन ग्रंथात येतो. परंतु गणेशिनीच्या प्राचीन परंपरा कर्मकांड व पूजाविधीविषयी फारशी माहिती मिळत नाही. तमिळनाडूमध्ये श्रीवंज कल्पकथा महागणपती या नावाने या देवतेला संबोधलं जातं. जेव्हा लोक रोगांनी ग्रस्त होतात, विवाह संबंधात कलह निर्माण होतो किंवा कोणी अपघातात सापडतात तेव्हा ते या विघ्नेश्वरीची प्रार्थना करतात. तिचे मंत्र अतिशय कठीण आहेत असं मानलं जातं. ते योग्य तऱ्हेने उच्चारले गेले तर विघ्नेश्वरी अर्थात गणेशिनी प्रसन्न होऊन आपली मनोकामना पूर्ण करते अशी एक समजूत आहे. तिचा साधक स्वतः विद्या गणपती स्वरूप होतो, त्याच्यातही ती विद्या प्राप्त होते आणि गणपतीसारखा तो ज्ञानी होतो अशी एक धारणा आहे. म्हणजे एखाद्याला ज्ञानी व्हायचं असेल तर त्यांनी गणेशिनीची उपासना केली पाहिजे. शिव आणि इतर मातृदेवताच्या विलयनातून निर्माण झाली असं अभ्यासकाचं मत आहे की ही मातृदेवता तयार कशी झाली. शिव आणि इतर मातृदेवता आणि त्यांचं विलयन झालं गणपतीच्या या शक्तीमध्ये. त्यातून गणेशानी किंवा गणेशिनी किंवा गजाननी किंवा विनायकी आपण जिला म्हणतो ही मातृदेवता निर्माण झाली. आता दक्षिण भारतात तिच्या मूर्ती बऱ्याच ठिकाणी आहेत त्याचा आपण थोडासा परामर्श घेऊ. मदुराई हे जे दक्षिण भारतातलं एक महत्वाचंच ठिकाण आहे. तिथल्या मीनाक्षी मंदिरामध्ये व्याघ्रपाद गणपती या नावाने विनायकीचं पूजन केलं जातं. तिला गणपतीप्रमाणेच गजमुख असून तिचं शरीर मात्र स्त्रीचं आहे. तिचे पाय वाघाच्या पायासारखे आहे म्हणून तिला व्याघ्रपाद गणेशानी असं म्हणतात. तंत्र संप्रदायामध्ये फार वेगवेगळ्या पद्धतीच्या उपासना पद्धती समाविष्ट झाल्या. तेव्हा त्या उपासना पद्धतीचं विलिनीकरण करून काही मूर्ती तयार झाल्या. त्यातली हे काय राजस्थानमध्ये उत्तर भारतामध्ये मात्र एक आणखी अशा तऱ्हेची गणपतीची मूर्ती स्त्री मूर्ती ही सापडलेली आहे. राजस्थानमध्ये सीकर या गावातील एका शिवालयात विघ्नेश्वरी या नावाने विनायकीचं पूजन होतं. तिच्या शिरावर मुकुट असून नाना प्रकारचे दागिने आहेत. तेथील लोक कुंकू हळद तिच्या वक्षस्थळावर लावून तिची पूजा करतात. मध्य प्रदेशातील जबलपूर जवळच्या भेडाघाटमधील गौरीशंकर देवालयात गणेशानीचं सुरेख कोरीव शिल्प आहे. म्हणजे चांगल्या स्थितीत ते आहे. या गजमुख गणेशानीचं पोट गणेशाप्रमाणे मोठं नसून स्त्रियांचा स्तमनीय बांधा असतो तसा तिचा आहे आणि पुष्ठस्थान आहे. गणेशाप्रमाणे चतुर्भुजा असून तिच्या हातातील आयुध किंवा मुद्रा नाहीशा झाल्या आहेत. म्हणजे जे आक्रमक आहेत त्यांनी त्या नष्ट केल्या. तिच्या मागे एक द्विभुज गजमुख मूर्ती असून तिने आपल्या डाव्या हाताने गणेशानीची मांडी उचलून धरल्याचं दिसतं. म्हणजे गणपतीच्या
लहानशा मूर्तीनी गणेशाची मांडी उचलून धरली आहे. तो गणपतीचा एखादा गण असावा असा कयास आहे. 10व्या शतकातील हे देवालय हैहय राजांनी 64 योगिनींकरता निर्माण केलं होतं. तिबेटमध्ये गजाननी नावाने विनायकीचं पूजन होतं. तेथील एका शिल्पामध्ये महाकाल आपल्या एका पायाने गणेश आला तर दुसऱ्या पायाने गणेशानीला तुडवून तिला असं हीन असं स्वरूप देतोय. तर हे ठिकाण आपण आता पाहूया. तर गणेशानीला तुडून त्यांनी ठेवलेलं आहे असं दिसतंय यातून. तर एक मिनिट थोडस तर भारतातील सिंधू संस्कृतीचा संबंध तुडून उभा असल्याचा दाखवलाय. गणेशाच्या संप्रदायाचा विरोध या शिल्पामधून सूचित केलाय हे त्यातून स्पष्ट होतं. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये जेव्हा गणपतीचा स्वीकार झाला तेव्हा पहिल्यांदा त्याला विरोध सुद्धा झाला आणि तो विरोध व्यक्त करण्याकरता अनेक देवतांच्या पायाशी गणपतीला तुडवलं गेलेलं तिबेटमध्ये प्रामुख्याने हे दिसतं. आपण नेपाळमध्ये दिसतं. आता शक्तीसह गणपती ही संकल्पना कशी आली तर त्याविषयी आपण यापूर्वी पाहिलं की ह्या तंत्रधर्मामध्ये असं म्हटलं की प्रत्येक दैवत हे पुरुष दैवत जे आहे प्रामुख्याने ते स्त्रीशिवाय अपूर्ण आहे. शिवाची पार्वती आहे, विष्णूची लक्ष्मी आहे, तसंच कृष्णाची राधा आणि गणपतीची गणेशानी किंवा विनायकी ही शक्ती असं त्यांचं मत आहे. तंत्रधर्माच्या प्रभावाखाली शिल्प, स्थापत्य, चित्र, संगीत, साहित्य, नृत्य इत्यादी ललित कला विकसित झाल्या. म्हणजे त्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे तंत्रधर्माचं. तर त्यांनी आपला जो तत्वज्ञानाचा भाग आहे, आपलं जे तत्वज्ञान आहे ते त्यामध्ये मांडलंय. गणपतीची शक्ती डाव्या मांडीवर बसलेली असून तिला गणपती आलिंगन देत असल्याची शिल्प बऱ्याच ठिकाणी आढळली आहेत. त्याच्या रिद्धी आणि सिद्धी या 2 बायका असल्याचं याने शिल्पामध्ये दाखवलाय. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराचा उल्लेख केला. पेशवाईमध्ये चालणारे जे गणयाग आहेत ते तंत्रधर्मावर आधारले होते म्हणून त्या काळात मोठ्या प्रमाणात अशा प्रतिमांची निर्मिती झाली. शक्तीसहित असलेल्या गणपतीला तंत्रशास्त्रात महागणपती म्हणतात. म्हणजे नुसता साधा गणपती हा गणपती आहे पण जेव्हा स्त्री शक्ती असते त्याच्यासोबत स्त्रियांची ताकद असते तेव्हा त्याला महागणपती म्हणतात. महाशब्द हा प्रामुख्याने तंत्र संप्रदायाने प्रचलित केला आहे. म्हणजे तंत्र संप्रदायाचा प्रवेश जेव्हा बौद्ध धर्मात झाला तेव्हा महायान नावाचा संप्रदाय तयार झाला. तर अशा तरी सगळ्या ठिकाणी आपल्याला महागणपती मिळेल. जसं आता पुढे जो रांजणगावला जो महागणपती आहे तो सुद्धा तंत्र संप्रदायातून निर्माण झालाय. शक्तीचा असलेली गणपती तिबेटमध्ये तुम्ही सांगितलं की एका पायाने गणेशाला तुडवलं आहे एका शिल्पात. तर दुसऱ्या पायाने गणेशानीला तुडवला. म्हणजे दोन्ही प्रकारच्या त्या काळात उपासना पद्धती प्रचलित होत्या. त्यांचा विरोध निषेध अशा तऱ्हेने बौद्ध संप्रदायातल्या बौद्ध महायान संप्रदायातल्या या मूर्तीतून व्यक्त झाला आहे. म्हणजे तुडवणारे कोण आहे? गजाननी म्हणजे गणपतीचं स्त्री रूप आहे त्यांनी तुडवलंय यांना असंच म्हणायचं ना? तर ते मातृसत्ताक पद्धतीचं वर्चस्व, स्त्रियांचं वर्चस्व वाढलं की पुरुषांचं स्थान दुय्यम होऊन जातं. जसं कालिका ही जी आहे देवी आपण कालिका माता म्हणतो तर तिच्या पायाशी शंकर झोपलेला दिसतो. शंकराला ती तुडवताना दिसते. म्हणजे मातृसत्ताक पद्धती आणि पुरुष सत्ताक पद्धती यांच्यातला संघर्ष अशा तऱ्हेने मूर्तीमधून व्यक्त झालेला आहे. अच्छा. आता ह्या शक्तीसह गणपतीचा उल्लेख आपण यापूर्वी केला. अशा गणपती दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात आढळतात आणि त्यात गणपती पुरुष रूपात आणि स्त्री रूपात दोन्ही जे आहेत ते कामक क्रीडेत मग्न असल्याचं शिल्प त्या ठिकाणी दाखवलं गेलं आहे. गणपतीच्या डाव्या मांडीवर पुष्टीदेवी बसलेली आहे. हातात मध्यपात्र घेतलेल्या पुष्कर गणपतीच्या मूर्ती इथे पाहायला मिळतात. म्हणजे मध्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथुन अशा तऱ्हेच्या 5 मकाराचा जो उल्लेख येतो तंत्र संप्रदायामध्ये तर तो मध्य प्रपात्र हे म्हणजे चांगलं उत्तम किंवा पवित्र असं ते मानलंय त्या लोकांनी. गणपतीला सिद्धीपासून लक्ष व बुद्धीपासून लाभ नावाचा मुलगा झाला अशी सुद्धा मिथकं त्या ठिकाणी आढळतात. कार्यामधील सिद्धी अर्थात यश व त्यासाठी लागणारी बुद्धी असली की इच्छित ध्येय प्राप्त करता येतं हे त्यातून सूचित केलं. म्हणजे एक प्रकारची भाषा आहे. म्हणजे जे तत्वज्ञान त्यांनी मांडलं त्या तत्वज्ञानाची ही भाषा आहे. गणपती उजी सोड सिद्धीकडे त्यामुळे दाखवली जाते. सुचिंद्रम येथील नवग्रह मंडपाच्या पलीकडील बाजूला माया गणपती मंदिर आहे. येथील ज्या आख्यायिका आहेत त्यानुसार माया ही गणपतीची पत्नी आहे. आणखी एक पत्नी दिली
आता माया ही बौद्ध धर्मामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धाची आई म्हणून दाखवली आहे. आणि पुढल्या काळामध्ये जे बुद्धाचे प्रकार आहेत त्यातला ध्यानी बुद्ध आहे त्याची पत्नी म्हणून तारा दाखवली आहे. म्हणजे तंत्र संप्रदायाने सगळ्यांना एक एक बायको देऊन टाकली, त्याला एकटं ठेवलं नाही, एक्स्ट्रा बायको सुद्धा देऊन टाकलेली आहे. आणि गणपतीचा भाग झाला तर त्यातून आपल्या त्या संप्रदायाचा इतिहास सापडतो. गणपतीच्या येथील मूर्तीच्या म्हणजे सुशेंद्र येथील मूर्तीच्या एका बाजू माया असून त्याच्या सोंडेत एक भांड आहे, ते पाणी किंवा अमृतासाठी असावं. गणपतीला या ठिकाणी 10 हात असून त्यांच्यात विविध आयुध आणि वस्तू दाखवल्या. ते हिंदू धर्मातल्या विनायकीबद्दलचं विवेचन आपण पाहिलं. आता आपण पाहूया जैन आणि बौद्ध धर्मात विनायकी ही मूर्ती, विनायकी गणपती मूर्ती कशी प्रस्थापित झाली. आता जैन आणि बौद्धांनी वैदिक परंपरा नाकारली, ईश्वर कल्पना नाकारली, पण तंत्र संप्रदायामधल्या अनेक देवता त्यांनी स्वीकारल्याचं आपल्याला दिसतं. तर त्याला कारण काय की बौद्ध धर्मावर प्राचीन हिंदू धर्मातल्या तंत्र धर्माचा प्रभाव होता. जैन धर्मात गणेश्वरी या नावाने विनायकीचं पूजन होत असे. योगिनींना जैनांमध्ये पूजनीय मानलेलं आहे, त्यांच्यामध्येही गणेश्वरीला महत्वाचं स्थान होतं. बौद्ध धर्मात गणपती हृदया या नावाने विनायकीचं पूजन होत असे. नृत्य मुद्रेमध्ये नृत्य करणाऱ्या मुद्रेमध्ये गणपती हृदया नावाची मातृदेवता बौद्ध धर्माने स्वीकारली. तिच्या दोन्ही हातामध्ये अभय व वरद मुद्रा आहे. गणपतीचा संप्रदाय बौद्धांनी जगभर नेला, त्यामुळे गणपतीच्या उपासना सुद्धा जगभर सुरू झाल्या. त्याचं श्रेय बौद्ध धर्मालाच दिलं जातं. महायान पंथाने ब्रह्मदेश, चंपा, कंबोडिया, तिबेट, चिनी, तुर्कस्तान, खोतान, चीन, मंगोलिया, जपान इत्यादी देशांमध्ये गणपतीची उपासना नेली. तिथल्या चित्र आणि शिल्पामध्ये आपल्याला त्याच्या खाणाखुणा दिसतात. कुबलाई खान या मंगोलियन राजाने 13व्या शतकात गणपती उपासनेचा स्वीकार केला होता. हा मंगोलियन राजा होता, त्याचं नाव कुबलाई खान. पण त्याने गणपतीच्या उपासनेचा स्वीकार केला आणि तो गणपतीचा भक्त झाला. गणपतीच्या आशीर्वादाने त्याच्या पित्याने आपली उन्नती केली होती अशी त्याची समजूत होती. म्हणजे एका मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या माणसाला सुद्धा गणपतीचं आकर्षण होतं. भारताबाहेर तसंच भारतातील बौद्ध लेण्यांमध्ये गणपतीच्या प्रतिमा याच धारणेतून निर्माण झाल्या आणि मग त्यामुळे विनायकीचा सुद्धा प्रवेश त्या देशामध्ये झाला. जैन आणि बौद्धासह शैव आणि शाक्त संप्रदायामध्ये गणपतीला जे स्थान प्राप्त झालं ते तंत्र धर्मामुळे. शेतीच्या सुफलीकरण विधीशी संबंधित असा हा तंत्रधर्म बहुजन समाजातील यात्वात्मक धारणांवर आधारलेला होता. आपण यातू कल्पनेबद्दल यापूर्वी काही भागात चर्चा केली होती. यातू कल्पना म्हणजे निसर्गाच्या मध्ये काहीतरी शक्ती असते आणि ती शक्ती वश करून घेतली, आपल्याला अनुकूल करून घेतली की आपल्या इच्छा पूर्ण होतात अशी जी धारणा आहे त्याला यात्वात्मक धारणा म्हणतात. आणि शेतीच्या संबंधी जे काही विधी आहेत त्यातून ह्या धारणा तयार झाल्या आणि शेतीच्या निर्मितीमध्ये स्त्रियांचं योगदान महत्वाचं होतं, कारण शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. त्यामुळे तंत्रधर्मामध्ये स्त्रियांना अतिशय सन्मानाचं स्थान होतं. भूमीची सृजनशीलता व आकाशाची वर्षणशीलता स्त्री व पुरुषांमध्ये असल्यामुळे त्यांच्या मेलनाने भूमी सुफलित होते अशी यातू कल्पना तंत्रधर्मात होती. तिला आपल्या धर्माचं केंद्र मानून त्याचं रूपांतर तंत्रधर्माने तत्वज्ञानात केलं. स्त्री या विधीमधील केंद्रबिंदू होता. अशा विधीचं पौरोहित्य सुद्धा स्त्रियांकडेच असे. या विधींना पूरक असं मध्यमाव सेवन हाही तंत्रधर्माचा महत्वाचा भाग मानला गेला. पंचमकार या नावाने प्रसिद्ध आहे. स्त्रीला वामा असं संस्कृत नाव आहे. म्हणून तंत्रामध्ये स्त्रीला महत्व असल्यामुळे त्याला वामाचार म्हणजे स्त्रियांचं महत्व असलेला आचार, वाममार्ग असा मार्ग ज्यामध्ये स्त्रियांना महत्वाचं स्थान आहे. आता हे दोन्ही शब्द बदनाम झाले. वामाचार आणि वाममार्ग म्हणजे वाईट गोष्ट असा एक समज झालेला आहे भाषेमध्ये आणि तो प्रचलित केला काही विशिष्ट लोकांनी. तर त्याचा स्वैराचार असाही अर्थ घेऊन तंत्रधर्माला बदनाम करण्याचं काम त्यांच्या विरोधात केलं. त्याला कारणही आहे, कारण तंत्रधर्मामध्ये नंतरच्या काळात खूप विकृती निर्माण झाल्या आणि त्यामुळे तत्वज्ञान बाजूला राहिलं, मूळ विचार बाजूला राहिला आणि मग लैंगिक सुखाला जास्त महत्व आलं. म्हणून तो स्त्री सन्मानाचा विचार तर महत्वाचा होता पण तो मागे पडला आणि मग त्या विकृतीमुळे ते धर्म बदनाम झाले. पण गंमत अशी की हे जरी असलं तरी सगळ्याच धर्मांनी तंत्रधर्माचा स्वीकार केला आणि तंत्रधर्माचा स्वीकार केल्यामुळे मग स्वाभाविकपणेच तंत्राची जी विधी आहेत त्या तंत्राचे जे तत्वज्ञान आहे ते सगळ्या धर्मांनी स्वीकारलं आणि त्यांच्यामध्ये मातृदेवता ह्या प्रस्थापित झाल्या. गणपतीच्या उपासकांचा एक संप्रदाय आपल्या भारतात आहे. मोठ्या प्रमाणात आज नसला तरी पेशवाईमध्ये शिवकालामध्ये फार मोठ्या प्रमाणात होता. त्याला गणपत्य संप्रदाय म्हणतात. त्याच्यामध्ये त्या संप्रदायात हा तंत्र संप्रदाय होता.
आणि त्यामध्ये गणपती शक्तिमय विनायकी या मातृदेवतेला महत्वाचं स्थान निर्माण झालं आणि पुढे तिच्या स्वतंत्र उपासना सुद्धा सुरू झाल्या. आता ह्या तंत्रमार्गात सिद्धी नावाची एक संकल्पना आहे आणि हठयोग नावाचा एक भाग आहे योगाचा. तर हा तंत्रमार्गाचा एक भाग आहे. त्या सिद्धीची संकल्पना आहे. अष्टमहेशी युक्त गणपती शिल्प या संकल्पनेवर आधारलेली आहे. गणपतीच्या 8 बायका म्हणून त्यांची ओळख सांगितली जाते. त्या गणपतीच्या भोवती उभ्या असलेल्या दाखवतात. योगशास्त्रातील 8 सिद्धीची नावं त्यांना दिलेली आहे. ती अशी आहेत: 1 अणिमा, 2 महिमा, 3 गरिमा, 4 लघिमा, 5 प्राप्ती आणि 6 पराकाम्या, 7 इशिता आणि 8 उशिता. ह्या 8 प्रकारच्या सिद्धी या तंत्रमार्गात होत्या आणि त्या 8 प्रकारच्या बायका गणपतीच्या म्हणून पुढे त्या प्रस्थापित झाल्या. म्हणजे प्रतिकात्मक अशा प्रकारच्या ह्या स्त्री आहे. कारण तो योगसिद्धीचा नायक आहे गणपती असं मानलं जातं. आणि काही ग्रंथामध्ये सप्तमातृका आणि योगेश्वरी म्हणून गणपतीला 8 बायका होत्या असाही उल्लेख आढळतो. सप्तमातृका गणपतीच्या शक्ती आहेत असं तंत्र संप्रदायात मानलं जाते. आता आपण ज्या ज्या ठिकाणी गणपतीची मंदिर आहेत त्या ठिकाणी सप्तमातृका दाखवतात किंवा मग बौद्ध लेण्या आहेत त्या लेण्यामध्ये सप्तमातृकांचा पट्टा असतो. त्याच्या बाजूला कार्तिकीय किंवा गणपती असतो. आपण साती आसराच्या वेळी पाहिलं होतं की त्या ठिकाणी साती आसराच्या बाजूला म्हसोबा असतो. आपल्या महाराष्ट्रात ही एक वेगळी परंपरा आहे. पण जुन्या काळामध्ये सप्तमातृकांचे पट्टे असत त्यात गणपती मात्र असे. तर ह्या सप्तमातृका ही संकल्पना तंत्र संप्रदायाने जास्त लोकप्रिय केली. तंत्र संप्रदायाच्या लोकांनी उभारलेल्या लेणी, देवालय, किल्ले इत्यादी निर्माण केले असल्यामुळे त्यांनी आपल्या आराध्य दैवताची स्थापना त्या ठिकाणी केली आणि गणपती प्रामुख्याने सप्तमातृकासह त्या ठिकाणी शिल्पलेला आपल्याला आढळतो. आपण किल्ले पाहतो तेव्हा अशा तऱ्हेच्या सप्तमातृकां बाजूला गणपती आपण दिसतो. आता ही जी विनायकी आहे हे गणपतीचं स्त्री रूप आहे. म्हणजे स्त्री रूप असणं हे अतिशय महत्वाचं आहे तंत्र संप्रदायाच्या दृष्टीने. गणपतीला त्याने स्त्री रूप दिलं आहे. मंत्र महार्णव या नावाचा एक तंत्र संप्रदायातला ग्रंथ आहे. त्यामध्ये त्यातल्या उत्तरखंडात इंद्रजाल कौतुक तंत्र या 13व्या तरंगात तर पूर्वखंडातील पंचमंगात गणेश तंत्राविषयी माहिती आहे. त्यात उच्चिष्ट गणपती, हरिद्रा गणेश, शक्ती विनायक, लक्ष्मी विनायक, सिद्धी विनायक इत्यादी प्रकरणातून गणेश तंत्राची चर्चा आलेली आहे. आता इतकं मोठं महत्वाचं हे गणपतीचं तंत्र असून त्याला जे दुय्यम स्थान आलं त्याला कारण गूढ अशी कर्मकांड त्यात होते. अगोदर काही प्रथा होत्या, वाढत्या विकृती होत्या. त्यामुळे विनायक या मातृदेवतेच्या मूर्ती सुद्धा फारशा ठिकाणी आपल्याला आढळत नाही. महाराष्ट्रात एकच सांगितलं मी स्वतः पाहिलंय त्यामुळे मला ते खात्री पटली. तर पुरुष प्रधान समाज व्यवस्था बळकट झाली पुढल्या काळात. त्यामुळेही कदाचित विनायकीच्या जे भक्तांचा संप्रदाय कमी झाला असावा. आणि भारतात आर्यांच्या आक्रमणामुळे मातृसत्ताक समाज व्यवस्था तशीही मोडकळीत आली होती आणि मग लोकशाही व्यवस्थेचं विघटन झालं होतं जी गणसंस्था आहे. त्यामुळे मग गणपतीचंही महत्व कमी झालं पुढल्या काळामध्ये आणि मग स्वाभाविकपणेच गणेशानीला किंवा विनायकीला फारसं काही महत्वाचं स्थान राहिलं नाही. हिंदू संस्कृती ही लोकशाही व्यवस्था होती, प्रगत संस्कृती होती. या लोकशाहीचं आत्यंतिक रूप अशी गणसंस्था या संस्कृतीच होती. गण म्हणजे लोकसमूह, लोकांचा नायक किंवा पालक तो गणपती. गणेश, विनायक, वराहमिहीर, लोकबंधू, लोकनाथ या नावाने त्याला संबोधलं जातं. लोकांचा नायक या अर्थाचे हे शब्द आहेत. लोकांनी निवडून दिलेला नायक असा त्याचा अर्थ होतो आणि विनायक हा शब्द त्यातून निर्माण झाला. येथील शांतताप्रिय लोकशाहीवादी समाजात अशा विनायकांविषयी अति आदर होता. नायक या शब्दाला वि हे पूर्वपद लावल्यामुळे विनायक शब्द तयार झाला आपण यापूर्वी पाहिलाय. आर्यांपूर्वीच्या या नेत्याविषयी आर्यांच्या मनात मात्र असूया होती, द्वेष होता. त्यामुळे त्यांनी त्याच्या गणपतीच्या या विनायकाच्या बदनामीची मोहीम साधारणतः 400 वर्ष चालवली. ती अनेक ग्रंथातून दिसते. सर्वांच्या हिताचा विचार करणारा विघ्नहर्ता त्यांनी ब्राह्मण ग्रंथामध्ये विघ्न करता म्हणून प्रस्तुत केला. विघ्न म्हणून त्याचा उल्लेख काही श्लोकामध्ये काही ऋषामध्ये आढळतो आणि विघ्नेश्वरी हे नाव आणि विनायकीचं पडलं त्याचमुळे. म्हणजे गणपतीला बदनाम करता करता विनायकीला सुद्धा बदनाम केलं गेलं. इसवी सन 2ऱ्या शतकामध्ये मानवगृह सूत्र, याज्ञवल्क्य स्मृती आणि मनुस्मृती हे जे ग्रंथ तयार झाले त्यात गणपती एक नसून अनेकांचा समूह आहे. मग पुढे त्यांनी विनायक बाधा नावाचं एक प्रकरण मानवगृह सूत्रामध्ये आलाय. नंतर ते ह्या याज्ञवल्क्य स्मृती आणि मनुस्मृती सुद्धा आलाय. तर हा विनायकाची बाधा ज्याला होते त्याला भयानक स्वप्ने पडू लागतात. गुणसंपन्न राजांनाही राजाचा अधिकार राहत नाही. कुमारिकांना पती मिळत नाही. विवाहित स्त्रियांना संतती होत नाही. झालेली संतती मृत्यूमुखी पडते. विद्वान ब्राह्मण गुरुला विद्यार्थी मिळत नाही. या अशा प्रकारची वर्णनं
ही ह्या वरच्या 3 ग्रंथामध्ये आहे. पण गणपती म्हणजे प्रत्यक्ष विघ्नच होय असं सिद्ध करण्यात या ब्राह्मण ग्रंथाने यश आलं. मानवगृह सूत्रातील विनायक दादा या प्रकरणात विनायकाने पछाडलेल्या व्यक्तीला कोणत्या कोणत्या विकृती जडतात त्याची यादी दिली आहे. प्रत्यक्ष संकटासाठीच विनायकाची योजना रुद्राने केली असं याज्ञवल्क्य ऋषी म्हणतो. विनायकाशी परशुरामाने युद्ध केल्याचा उल्लेख ब्रह्मवैवर्त पुराणात आहे. ब्राह्मण सत्तेचा कडवा पुरस्कार असलेल्या परशुरामाचं लोकशाही समर्थक विनायकाशी शत्रुत्व असणं स्वाभाविक आहे असं डॉक्टर सदा गाडगीळ हे आपल्या लोकराज नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात. आणि पुढे मग गणपतीच्या उपासकांचा संप्रदाय वाढू लागल्यावर मात्र गणपतीची उपासना ब्राह्मणांनी सुरू केली. आणि पुढे तर त्यांनी कळसच केला. म्हणजे ब्राह्मणांनी जेव्हा गणपतीला स्वीकारलं तेव्हा त्याला ब्राह्मणांचा मुलगा करून दाखवलं. म्हणजे आपण आता हे समजतो की बा शिव आणि पार्वती यांचा मुलगा म्हणजे गणपती. पण गणेश पुराणात मात्र विचित्र माहिती आहे. इसवी सनाच्या 13व्या शतकात महाराष्ट्रामध्ये गणेश पुराण निर्माण झालं. त्याच्यामध्ये गणपतीच्या वडिलाचं नाव हे कश्यप आहे, आईचं नाव अदिती आहे. म्हणजे अशा तऱ्हेने पूर्णतः ब्राह्मणीकरण गणेश पुराणामध्ये गणपतीचं केलं. त्यामुळे विनायकीची उपासना मागे पडली आणि पुरुष सत्ताक समानतेला मागे टाकलं. हे गणपती विनायकीचं वास्तव आहे. या ठिकाणी आपण थोडक्यात ही विनायकीची माहिती पाहिली. वास्तविक विनायकीची जर खरं रूप आहे पुढे आपल्याला महालक्ष्म्या आपण जे म्हणतो, ज्याला महाराष्ट्रात महालक्ष्म्या किंवा मराठवाड्यात लक्ष्म्या म्हणतात, पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याला गौरी म्हणतात, ती जी आहे ती सुद्धा विनायकीचं लोकांनी स्वीकारलेलं रूप, परंपरेत स्वीकारलेलं रूप आहे. आणि तिला ज्येष्ठा सुद्धा म्हणतात. ज्येष्ठेची मूर्ती सूचनाच्या 1ल्या शतकामध्ये निर्माण झाली होती सम्राट कनिष्काच्या काळामध्ये. आणि ती मूर्ती सापडलेली आहे जयपूर इथे रायर नावाच्या एका पुरातत्वीय स्थळी. आणि त्यामुळे गणपतीचं मूळ रूप हे स्त्री रूपच आहे. पुरुष रूपातला गणपती नंतर पूजला गेला त्याचा मोठा पुरावा या रायरच्या उत्खनात सापडलेल्या ज्येष्ठेच्या मूर्तीवरून आपल्याला दिसतो. आणि त्यावर एक स्वतंत्र पुस्तकच A.K. अग्रवाल यांनी लिहिलं आहे. विनायकी नावाचं पुस्तक आहे. आपल्याला ते इंटरनेटवर सहज उपलब्ध होतं, फ्री अवेलेबल आहे ते. ते वाचलं तर लक्षात येईल विनायकीचं मूळ ही ज्येष्ठा आहे आणि गणपतीचंही मूळ ज्येष्ठाच आहे. म्हणजे गणपतीच्या सिद्धी किंवा गणपतीची शक्ती म्हणून विनायकीला तंत्रधर्मात सांगितलं असलं तरी मुळात गणपतीच्या स्त्री रूपाचंच पूजन पहिल्यांदा होत होतं आणि नंतर गणपती पुरुष रूपात पूजला गेला. हा एक महत्वाचा पुरावा आपल्याला ज्येष्ठेच्या या मूर्तीवरून दिसून येतो. आपण त्याच्याबद्दल पुढच्या भागामध्ये आपण महालक्ष्म्यावर जेव्हा एपिसोड घेऊ तेव्हा त्यावर थोडं विस्ताराने माहिती पाहू. खरं आहे सर. सर मला विचारायचं होतं, गणपती हा पार्वती आणि शंकर यांचा मुलगा होता, बरोबर? हा. मग आता जे ते हत्तीचं तोंड बसवलं वगैरे ते सगळं खोटं आहे, पण ते एक आपलं चिन्ह होतं, प्रतीक होतं. हत्ती या समूहाचं, हत्ती या गणाचं, म्हणजे आपण काय देवक वगैरे असेल ते काय म्हणतात ते, मग ते त्याला फॉलो करणारे तो वर्ग बनला. मग मला तर विचारायचं आहे, हे अनेक गणपती कसे झाले? म्हणजे आता बऱ्याच गणपतींची तुम्ही नावं पण घेतली आणि अजून ही अष्टविनायक आहे. पालीचा गणपती, ओझरचा गणपती, रांजणगावचा गणपती, इकडचा गणपती, तिकडचा गणपती. तर हे थोडंसं सांगता येईल का? तर गणपतीच्या उपासना जेव्हा मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्या तेव्हा मग ज्या ज्या प्रदेशात त्याचा स्वीकार केला गेला त्या प्रदेशाचं नावही त्याला पडलं. जसं आता अष्टविनायकाचा उल्लेख तुम्ही केला, ही अष्टविनायकाची स्थानं तशी जुनी होती, पण पेशवाईत त्यांना महत्व यासाठी आलं की पेशव्यांनी तो ब्राह्मण पुत्र आहे म्हणून गणपतीच्या उपासनेचा स्वीकार केला. आणि पेशव्यामध्ये गणयाग नावाचा एक विधी होत होता, त्याचा उल्लेख आहे. आणि विशेषतः तंत्रधर्मातल्या काही गणपतीचा स्वीकार हा राघोबादादा पेशवे यांनी केला होता आणि त्याच्या पूजेची वेगळी परंपरा आहे. आपण त्यावर एक स्वतंत्रपणे एक भाग घ्यायला हरकत नाही, पेशव्यांचा गणपती नावाने. आपण पुढे घेऊ जर वेळ मिळाला तर. अशा तऱ्हेने पेशव्यांनी गणपतीला आपलं राजाश्रय दिल्यामुळे ते आपलं दैवत मानल्यामुळे मग पुणे परिसरातली जेवढी काही गणपतीची स्थानं आहे त्याला अष्टविनायक म्हणून मान्यता मिळाली. आता पाली हे जे गाव आहे ते कोकणात आहे, तिथलाही गणपती प्रसिद्ध आहे. महड हे गाव तर अगदी म्हणजे पुणे जिल्ह्याला
लागूनच आहे, म्हणजे रायगड जिल्ह्यात ते येतं. आणि बहुतेक थेऊर, चिंतामणी किंवा राजनगावचा महागणपती किंवा पिंपरी चिंचवडचा मोरया गोसावीचा गणपती ही सगळी पुणे जिल्ह्याच्या आसपासच आहेत, काही पुणे जिल्ह्यातच आहे. पेशवाईमध्ये या गणपतीचं अतिशय महत्वाचं स्थान निर्माण झालं आणि त्यामुळे अष्टविनायकाची संकल्पना निर्माण झाली. इतरही ठिकाणी गणपतीची स्थान, जसं विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात कळंब हे चिंतामणीचं स्थान आहे आणि त्याचा उल्लेख आपल्याला गणेश पुराणातही आढळतो. आणि इकडे आदासा नावाचं एक ठिकाण आहे की नागपूर जिल्ह्यात, तिथे सुद्धा गणपती आहे, त्याची स्थापना मुद्गल ऋषीने केली असं म्हटलं जातं. मुद्गल पुराणात त्याचा वेगळा उल्लेख आहे. भद्रावती हे चंद्रपूर जिल्ह्यातलं जे गाव आहे तिथे वरद विनायक नावाचा गणपती आहे, त्याच्याबद्दलच्याही कथा आपल्याला गणेश पुराणात आढळतात. आणि गणेश पुराणात निवळ अष्टविनायकाचाच उल्लेख नाही, विदर्भातल्या ह्या गणपतीचाही उल्लेख आहे. आणि त्यावर मग अभ्यासकांनी असं मत मांडलं की गणेश पुराणाची निर्मिती हे विदर्भात झाली असावी, प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यात झाली असावी. पण काही लोकांचं म्हणणं आहे की कच्छचा जो भाग आहे गुजरातचा, तिथल्या काही राजांचा उल्लेख असल्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्रात गणेश पुराणाची निर्मिती झाली आणि त्यामुळे गणपतीच्या उपासनेचा संप्रदाय वाढला. म्हणजे आधी होता तो, पण पुराणाच्या ह्या निर्मितीमुळे वेगळ्या कथा निर्माण झाल्यामुळे. आणि मी आधी सांगितलं की या गणेश पुराणाचा जो क्रीडाखंड आहे त्यामध्ये गणपतीचं जे विनायक हा अवतार आहे, त्या अवतारामध्ये त्याचे माता पिता कश्यप आणि अदिती दाखवले आहेत, शिव आणि पार्वती नाहीये. म्हणजे ब्राह्मणीकरणासाठी त्यांनी अशा तऱ्हेने मायबाप बदलून टाकले. आणि मग हे फारसं माहीत नाही लोकांना. गणेश पुराणावर आपल्याकडे फारसं चिंतनचं संशोधन महाराष्ट्रात नाही झालं. ते निर्माण झालं ते गणेश पुराण महाराष्ट्रात, पण त्यावर संशोधन करणारा अभ्यासक कलकत्त्याचा होता, एस.टी. हाजरा नावाचा. आणि अलीकडे अलाहाबाद विद्यापीठातल्या एका महिलेने, तिवारी नावाची महिला, तिने त्यावर पीएचडी केला आहे. म्हणजे ज्या महाराष्ट्रात चिकित्सेची परंपरा आहे त्या महाराष्ट्रात मात्र गणपतीवर संशोधन अजून झालेलं नाही आहे, हे एक वास्तव आहे. तर आपण या तटस्थपणे पाहू शकतो गणपतीकडे, कसं श्रद्धाळू लोक पाहू शकत नाही हे त्याला कारण असावं. आणि पेशव्यांनी त्याला प्रस्थापित केल्यामुळे त्याला अतिशय महत्वाचं स्थान आलं आणि ब्राह्मणांनी त्यावर वर्चस्व गाजवल्यामुळे, फक्त सांगितल्यामुळे इतर लोकांना गणपती आपला वाटत नाही. म्हणून सुरुवातीच्या काळात आपल्या तुकाराम महाराजांनी शिवकालामध्ये दाम्पत्य संप्रदायाला विरोध करताना गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ असा निषेध केला की हा गणोबा विक्राळ आहे, तो काही आपला नाहीये. नंतर महात्मा फुलेंनी त्याला ढबुढेऱ्या वगैरे विशेषण देऊन त्याचा तिरस्कार केला, कारण तो त्या पेशवाईतल्या ज्या सरदारांचे वाडे होते पुण्यामध्ये त्या वाड्यापुरता सीमित होता, सर्वसामान्यांचा नव्हता. म्हणून त्यांनी म्हटलं की भटा लाडू देतो आणि त्याच्या दूर सारितो असं त्या अखंडात हा संताप व्यक्त केला. पण पुढच्या काळात गणपती हा वापरला गेला, सत्यशोधकांच्या विरोधात लोकमान्य टिळकांनी वापरला. गणपती उत्सव जो महाराष्ट्रात सुरू झाला तो भाऊ रंगारीने केला. ते काही टिळकांचे अनुयायी नव्हते, पण टिळकांनी मग त्याला समर्थन दिलं. 1892 मध्ये भाऊ रंगारीने गणपतीचा उत्सव सार्वजनिक केला आणि 93 मध्ये टिळकांना असं कळलं की अशा प्रकारचा गणपती आहे, मग त्यांनी स्वतः त्याची स्थापना केली. पण असं समज आहे लोकांचा की गणपती सार्वजनिक करण्यामागे टिळकांचा वाटा आहे, तो वाटा नकारात्मक आहे. सत्यशोधकांच्या विरोधात त्यांनी गणपतीचा वापर केला आणि सांगितलं गेलं की राष्ट्रीय चळवळ निर्माण करण्याकरता, राष्ट्रीय विचार जागवण्याकरता आम्ही गणपती स्थापन केला. पण तसं काही प्रत्यक्षात इंग्रजांच्या विरोधात त्या गणपतीचा वापर झाला नाही, तर सत्यशोधकांच्या विरोधात झाला, हे एक वास्तव आहे. तर हे जे भाऊ रंगारी होते ते मात्र राष्ट्रीय चळवळीचे एक मोठे नेते होते आणि त्यांनी इंग्रजांच्या विरोधात गणपतीची स्थापना केली. पहिला गणपती जो आहे त्याचे फोटो, त्याचं सगळं मूर्ती रूप अजूनही शिल्लक आहे. म्हणजे गणपती उपासना अशा तऱ्हेने लोकांनी स्वीकारल्यामुळे लोकांना आपल्याकडे वळवण्याकरता राजकारणी लोकांनी गणपतीचा वापर केला. आताही तोच प्रकार चालू आहे. आताही गणपती उत्सवामध्ये राजकारणी लोक सहभाग तर घेतात, पण आपापल्या पक्षाचेही गणपती स्थापन करतात, त्या गणपती उत्सवाला पैसा देतात. म्हणजे गणपती सुद्धा राजकीय आणि आर्थिक स्वरूपाचा आहे, तो काही धार्मिक स्वरूपाचा खरं म्हटलं राहिला नाही. आणि जे गणपती मंदिर आहेत ती मात्र धार्मिक स्वरूपाची आहे. दगडूशेठ हलवाई जो गणपती स्थापन केला सार्वजनिकच होता, पण तो आता त्याचं रूपांतर मंदिरात झालं. अनेक गणपती मंदिराचं, गणपती उत्सवाचं रूपांतर त्या उत्सव मूर्तीचं मंदिरामध्ये झालं आणि त्या ठिकाणी धार्मिक आराधना वगैरे होतात. पण उत्सवामध्ये मात्र धार्मिकतेपेक्षा राजकारणाला आणि पैशाला अर्थ करणारा महत्वाचं स्थान आज आलेलं आहे. आज गणपती उत्सव हा निवड धार्मिक नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
खरं आहे सर. आता गणपतीचं वैदिकीकरण म्हणजे ब्राह्मणीकरण झालं हा उल्लेख निघाल्यामुळं मराठी दर्शनच्या रसिकांना सांगतो. गणपतीची म्हणजे ब्राह्मणीकरण करण्यासाठी गणपतीची आई अदिती आणि वडील कश्यप बरोबर आहे. सॉरी बरोबर आहे, बरोबर आहे. हा बरोबर आहे. तर अदिती या भागामध्ये याचं सरांनी सविस्तर असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तो आहे भाग 14वा. तर तो भाग नक्की बघा. त्यामध्ये तुम्हाला समजेल की गणपतीचं ब्राह्मणीकरण कसं झालं. सर आता सुद्धा गणपतीला जानव्यामध्ये दाखवतात बघा, म्हणजे ते अक्षरशः हो 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 ब्राह्मणीकरण झाल्यामुळे. आणि त्या गणेश पुराणामध्ये त्याची मौन दाखवलेली आहे. तो मौन दाखवल्यावर जसं भिक्षा मागतो, भिक्षान देही म्हणून 4-5 घरी जावं लागतं, तो फिरतो. म्हणजे पूर्णतः ब्राह्मणीकरण गणपतीचं हे गणेश पुराणाने केलं आणि 13व्या शतकात केलं. 13वं शतक हे जे आहे ते रामदेवरायाचा जो काळ होता, ते हेमाद्री पंडित जो त्याचा प्रधान होता, त्यांनी सुद्धा वैदिक धर्माचा पुनरुज्जीवन केलं. म्हणून त्याला खूप उत्तरेकडे तर खूपच महत्वाचं स्थान आहे हेमाद्री पंडिताचा. आणि त्याचं इतकं गौरवीकरण झालं की जी मंदिरं निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये चालुक्य काळात किंवा यादव काळात, तर त्यालाही हेमाळपंथी मंदिरं म्हणतात. आणि मोडी लिपीचाही शोध त्याने लावला असा एक गैरसमज ब्राह्मणांनी पसरवला. बाजरीचा शोध सुद्धा त्याने लावला असंही सांगितलं जातं. पण दामोदर धर्मान कोसंबी यांनी पुराण कथा आणि वास्तवता मिथ अँड रियालिटी हा त्यांच्या ग्रंथामध्ये हे नाकारलाय की याचा हेमाद्री पंडिताशी काही संबंध नाही. म्हणजे ब्राह्मणीकरण झाल्यावर मग त्याची बाजू घ्यायची हेमाद्री पंडिताची. तोच मग मंदिराचाही निर्माता आहे, गणपतीच्या या सगळ्या उपासनांशी त्यांनीच वाढवल्या, अशा प्रकारची चुकीची माहिती त्यांनी पसरवली. आणि गणेश पुराण निर्माण करण्यात कदाचित त्याचा वाटा असू शकतो. आणि काळ एकच आहे, नाव मात्र भृगूचं दिलेलं आहे. तर हे गणेश पुराण मराठीत बराच काळ उपलब्ध नव्हतं, पण मला ते मिळालं. ते आपलं जे रांजणगावचा जो गणपती आहे त्या गणपती मंदिराच्या विश्वस्थानी त्याचं मराठीत भाषांतर केलं. नंतर बराच काळ ते आताही उपलब्ध नाही आहे बहुतेक, पण तरी संस्कृत गणेश पुराणाच्या आधारे भारतातल्या इतर यस्य हाजराचा उल्लेख मिळाला. कलकत्त्याचे ते होते. त्या अलाहाबाद विद्यापीठातल्या तिवारी नावाच्या एका महिलेने त्यावर संशोधन केलं. पण महाराष्ट्रात मात्र अजूनही त्यावर संशोधन करण्याची हिंमत कोणाची होत नाही. एक प्रकारची एक दहशत, हे ब्राह्मणीकरणाची दहशत आजही अभ्यासकांमध्ये आहे. आणि एकीकडे सत्यशोधकांनी गणपतीला नाकारल्यामुळे त्याच्याबद्दल तिरस्काराची भावना सुद्धा आहे. अशा विसंगत, परस्पर विसंगत अशा वातावरणात सध्या आपण ही चर्चा करत आहे. तटस्थपणे चर्चा करणं हे आता कठीण झालेलं आहे. इतका संवेदनशील हा काळ आहे. विशेषतः आपण गणपती उत्सवात चर्चा करत असल्यामुळे या चर्चेचं जास्त महत्व आहे. खरं आहे सर. गणपती ही खरं तर बहुजन देवता आहे. त्याचं वैदिकीकरण होत आहे. आता तर वेगवेगळ्या रूपात पण मूर्ती येतात. तुकाराम महाराजांच्या रूपात गणपतीचं विसर्जन खरं तर करायला नाही पाहिजे. ते विसर्जन करतात. शिवाजी महाराजांचं परवाच वाद चालू होता. शिवाजी महाराज मूर्ती बरोबर दाखवतात. त्या मूर्ती बरोबर शिवाजी महाराजांचं पण विसर्जन होतं. म्हणजे काय करतोय आपण हे पण लोकांना कळत नाहीये सर. बरोबर बरोबर. खरं आहे सर. हा भाग होता 26वा. विनायकी या मातृदेवतेबद्दल आपण चर्चा केली. सरांची पुस्तकं वेळोवेळी आम्ही सांगतच असतो. प्राजक्त प्रकाशन पुणे, विश्वकर्मा प्रकाशन पुणे आणि जिजाई प्रकाशन पुणे यांच्याकडून पण विना सोंडेचा गणपती सर तुमचं एक पुस्तक प्रकाशित आहे, बरोबर आहे? हो, 4 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली आहे. मला वाटतं एक गणेश जन्माच्या कथेचा अर्थ नावाचं एक पुस्तक आहे. एक विना सोंडेचा गणपती आहे आणि बौद्ध गणपती व सरस्वती 3 पुस्तकं त्यांनी छापलेली आहेत. नंतर मग आमच्याकडे यवतमाळ जिल्ह्यात लोकायत नावाचं एक प्रकाशन आहे. त्यांनी गणपतीवर माझी 2 पुस्तकं काढलेली आहे. एक गणपतीचे इथे चिंतामणी कळम नावाचं गाव आहे, चिंतामणीचे कळम नावाचं एक पुस्तक त्यांनी काढलं. आणि यावर्षी त्यांनी गणेश गंगा गृस्तबन नावाचं पुस्तक काढलं. त्यात गणपतीचा इतिहास आहे. इथे दर 12 वर्षांनी जी गंगा आहे तिच्याबद्दलही माहिती आहे. आणि ज्या गृस्तमद ऋषीला गाणपत्य संप्रदायाचा प्रवर्तक मानलं जातं त्याचा इतिहास थोडक्यात या पुस्तकात आलेला आहे. येस नक्की सर. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रसिक मित्रांना माझी विनंती आहे, सरांची पुस्तकं नक्की मागवा. खूप सुंदर अशी महत्वपूर्ण माहिती आहे. प्रत्येक पुस्तकातच खूप मोठं संशोधन केलंय सरांनी. त्याचबरोबर डॉक्टर अशोक राणा हे पॉडकास्ट एक भाग नक्की पाहत चला. आणि पुढच्या भागामध्ये आपण महालक्ष्म्या या मातृदेवतेबद्दल चर्चा करणार आहोत. तर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.